पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021चा निकाल आज जाहीर होतोय। थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 8, आसाममध्ये 3 तर तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत एका टप्प्यात मतदान पार पडलंय। सकाळी 8 वाजल्यापासून अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात देखील होणार आहे। ममता बॅनर्जी सत्ता राखणार का याकडे देशाचं लक्ष लागलंय। तसंच या सगळ्या मतमोजणीच्या घडामोडींचे अपडेट्स आणि अचूक निकाल झी24 तास वरती तुम्हाला पाहायला मिळतील। त्याशिवाय तज्ञांचं विश्लेषण देखील तुम्हाला पाहता येणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। 8 वाजलेले आहेत आणि आता मतमोजणी सुरू देखील झालेली आहे। थोड्याच वेळात ही जी आकडेवारी आपण स्क्रीनवरती पाहतोय तिथे आकडे बदलायला सुरुवात होईल। जसजसं घड्याळाचे काटे पुढे जातील तसतसे इकडचे आकडे देखील बदलणार आहेत। आकडे देखील वाढताना कमी जास्त होताना पाहायला मिळणार आहेत। तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि एक केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी इथं ही विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आज मतमोजणीला देखील सुरुवात झालेली आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ही लढाई आहे ममता बॅनर्जींच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशपातळीवरील नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची आणि देशभरातनं देशपातळीवर नामशेष होणाऱ्या डाव्या पक्षांसाठी देखील ही अस्तित्वाची, महत्त्वाची आणि लढाई असलेली पाहायला मिळते। आणि विश्लेषण सुरूच राहणार आहे झी24 तासवरती। आपल्यासोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या विजयाताई रहाटकर। सध्या विजयाताई, पहिलाच प्रश्न, अगदी तुम्ही पश्चिम बंगालमध्ये काही काळ होतात, काय नेमकं वातावरण होतं? एक्झिट पोलकडे बघता काय वातावरण सध्या पाहायला मिळतंय? कसे असतील निकाल? तुमचं काय मत आहे? पश्चिम बंगालमध्ये मी आता तर जवळपास 3 महिने होतेच, पण याच्या आधी 2016च्या निवडणुका असतील, 2019च्या निवडणुका असतील किंवा आता असेल, या सगळ्यामध्ये बदलता बंगाल मी बघितलाय। आणि हा बदलता जो बंगाल आहे तो भाजपला अत्यंत अनुकूल असा हा बदलता बंगाल आहे। म्हणजे आपण असं बघतो की एक वेळ असा वेळ होता की त्यावेळेला ममता बॅनर्जींचं काम, त्यांचा पक्ष, त्यांची दहशत ही इतकी भयंकर होती की तेव्हा लोक असं म्हणायचे की भाजपाला मतदान करायचंय। मी 2016-2019 सांगते, तेव्हा म्हणायचे चुपचाप कमल छाप। आता म्हणतायत जोर से छाप कमल छाप। हा जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास मी बघितलाय। या संपूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं की डाव्यांची जी 35 वर्षाची जी सत्ता होती, या सत्तेला लोक फार कंटाळले होते, त्यांच्या राजकारणाला लोक कंटाळले होते आणि बदल हवा, काही चांगलं होईल या एका आशेनं लोकांनी ममता बॅनर्जींना निवडून दिलं। पण ममता बॅनर्जींनी त्यांचं राजकारण करत असताना ते राजकारण डाव्यांपेक्षा पण अधिक जास्त वाईट केलं आणि त्यांनी 10 वर्ष तिथं काम केलं। पण आता आपण असं बघतो आहे की आता त्यांनी जे राजकारण केलं आहे, वाईट राजकारण केलंय, त्याची फळं त्यांना भोगावी लागणार आहेत। ममता बॅनर्जी तुम्हाला थोडंसं थांबवतो, आपण या मुद्द्यावरती परत येऊच पश्चिम बंगालच्या। मात्र आज राज्यामध्ये देखील एक महत्त्वाची पोटनिवडणूक पार पडलेली आहे, त्याचे निकाल देखील आज लागणार आहेत। पंढरपूर विधानसभेबद्दल मी बोलतोय। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही आज निकाल लागतोय। गेल्या 17 एप्रिलला इथं मतदान पार पडलं होतं। आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवतडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात ही प्रमुख चुरस रंगणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून आता मतमोजणी सुरू होते, त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात आता इथंही मतमोजणी सुरुवात झालेली आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज काय निकाल लागतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होत आहे। 17 एप्रिलला या जागेसाठी मतदान झालं होतं।
राष्ट्रवादीचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झालेली होती. जवळपास 19 उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये होते आणि 65.73% मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. 2,24,068 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते. आता आपण पाहतोय मतमोजणी कक्षाच्या या प्रवेशद्वारावर तपासणी करून कर्मचाऱ्यांना आता सोडलं जात आहे. कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे. आतमध्ये मतमोजणीच्या कक्षामध्ये सुद्धा जे मतमोजणी प्रतिनिधी असतील त्यांना 50% प्रतिनिधींना PPE किट घालण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, जेणेकरून कोविडचे सर्व नियम या ठिकाणी पाळले जातील. कोविडचा संसर्ग या माध्यमातून होणार नाही याची काळजी घेतली आहे आणि जवळपास हा निकाल पूर्ण व्हायला या जवळपास 10 तासापेक्षा अधिक काळ लागू शकतो अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता उत्सुकता आहे हा निकाल कोणाच्या बाजूने जातोय, कारण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके या 2 प्रमुख उमेदवारांमध्ये ही चुरस होती आणि आता काही वेळातच कोण विजेता असेल हे आपल्याला कळणार आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. आणि याच दरम्यान आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे देखील सध्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत. विजय सर, मला म्हणजे देशपातळीवरती प्रमुख राज्यांच्या निवडणुका पार पडतातच, त्यांचे निकाल आज लागणारच आहेत, पार पडलेल्या आहेत निवडणुका. मात्र राज्यामध्ये जी पोटनिवडणूक होतीये त्या संदर्भात मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं काय चित्र असेल पंढरपूरमध्ये, काय वाटतं? पंढरपूरचं जर आपण बघितलं तर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यातली लढत आहे. खरं तर सुरुवातीला ही लढत पूर्ण एकतर्फी होईल असं चित्र असताना नंतरच्या टप्प्यात असं लक्षात आलं की इथली लढत खूप चुरशीची होती आहे. कारण समाधान आवताडे यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खूप चांगली अपक्ष लढलेले होते आणि त्यांना खूप चांगली मतं मिळालेली होती आणि असा एक सशक्त उमेदवार भारतीय जनता पक्षानं तिथं दिल्यामुळं तिथं पंढरपूर मतदारसंघात एक चांगली चुरशीची निवडणूक होत होती. त्यामुळं खरं तर अखेरच्या टप्प्यात जे आपल्याला एक्झिट पोल किंवा तत्सम जे अंदाज आले त्या अंदाजामध्ये भगीरथ भालके पुढे असल्याचं चित्र दिसलेलं आहे. पण आता प्रत्यक्षात शेवटी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात आता या टप्प्यावर अंदाज बांधण्यापेक्षा आपण त्या निकालाकडे प्रत्यक्षात काय घडतं हे बघणं जास्त महत्वाचं ठरलं असं वाटतं. बरं, दुसरीकडे आता ज्या म्हणजे देश पातळीवरच्या ज्या महत्त्वाच्या राज्यांच्या निकाल आज लागणार आहेत त्याबाबत प्रश्न आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपला थेट सत्ता मिळवण्यात आतापर्यंत यश आलेलं पाहायला मिळालेलं नाहीये. भाजपच्या विस्ताराच्या एकंदरीत भूमिकेमुळे विस्ताराची दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरताना पाहायला मिळते. बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. पण मला वाटतं आजच्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा जर विचार केला तर फक्त तमिळनाडूचा निकाल हा आपल्याला अपेक्षित असा लागू शकतो. म्हणजे तिथं DMK आणि काँग्रेसच्या आघाडीला एक स्पष्ट आणि चांगलं बहुमत मिळू शकतं असं एकूण राजकीय अंदाजावरून आपल्याला आता सुद्धा ठामपणे म्हणता येतं. पण त्याच वेळी आसाममध्ये नेमकं काय होईल, केरळमध्ये नेमकं काय होईल किंवा पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होईल, इथं ज्या पद्धतीनं चुरशीनं निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे केरळमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदलते असं सूत्र असताना यावेळी पुन्हा कम्युनिस्टांच्याकडे सत्ता राहील असे अंदाज आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं आपली असेल नसेल ती सगळी ताकद लावलेली असताना तिथं पुन्हा काहीतरी एक खूप चुरशीची लढत होते आणि एक्झिट पोल मध्ये ममता बॅनर्जी पुढे येत असल्या असं चित्र असलं तर प्रत्यक्षात तिथं काय होतं हेही बघणं कुतूहलाचं ठरेल. आणि आसाममध्ये जरी एक्झिट पोलचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असले तरी बदरुद्दीन आजमल यांच्या पक्षाच्या मुळे काँग्रेसला तिथं काय फायदा होतो का आणि जे अंदाज आहेत त्यात काय बदल होतात का, मला वाटतं या संदर्भातलं सगळं कुतूहल आहे. आपल्यासोबत विजया रहाटकर देखील आहेत. मला त्यांना विचारायचं की 1 ते 5 फेजमध्ये मोदींचा झंझावात पाहायला मिळाला, मात्र नंतर 6, 7 आणि 8 या फेजमध्ये मात्र मोदींवरती प्रचंड टीका झालेली पाहायला मिळाली. कोरोनाच्या विषयावरती देखील नाराजी पाहायला मिळाली होती मोठी. त्याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल? मला असं काही वाटत नाही. पहिल्या 5 फेजमध्ये काय सगळ्यांनीच 8ही फेजमध्ये सगळ्यांनी उत्तम प्रचार केला आणि आपण असं बघितलं की भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारते आहे. 5व्या फेज नंतरचा जो प्रचार होता त्या प्रचारावर कोरोनामुळे स्वाभाविकच
काही रिस्ट्रिक्शन्स होते आणि त्याचं पालन करून सगळ्याच पक्षांनी याचा प्रचार केलेला आहे. मला 5व्या फेज नंतर सुद्धा काहीही मतदारांच्या मनस्थितीमध्ये बदल झालेला दिसत नाही. किंबहुना मी तर हे म्हणेल की या फेज नंतर 5 फेजपर्यंत आम्ही अतिशय सेटल झालेलो होतो आणि लोकांनी आपलं मत भारतीय जनता पार्टीला निवडून देण्याकरता पूर्णपणे बनवलेलं होतं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी तिथे 100% सत्तेमध्ये येतं आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं आहे. विजय सर, जसं आता विजया रहाटकरांनी हे मांडलेलं आहे मत की भाजपला याचा फटका बसणार नाही, भाजप 100% येईल असा त्यांचा विश्वास आहे. मात्र एकीकडे बघता म्हणजे तृणमूल काँग्रेसचा आवाका बघता भाजपला खरंच वाव आहे विस्ताराचा? एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तन्मय, की इथं ज्या ठिकाणी गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाला फक्त 3 जागा होत्या, इथं भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठा फायदा होणार आहे, हे यात काही कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. प्रश्न आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने इथं ताकद लावली, त्यांना तिथली कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जींना सत्तेवरून घालून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणून पूर्वेतला एक पक्षाचा मोठा विस्तार करायचा, हे जे अपेक्षित होतं ते साध्य होतं का या संदर्भातलं कुतूहल आहे. भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. फक्त बदल एवढा कुतूहल एवढंच आहे तिथं सत्ता परिवर्तन होतं किंवा नाही. विजयाताईंनी तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेवर येतोय हे म्हणणं स्वाभाविक आहे, त्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. पण आपल्याला त्या संदर्भात काही बोलताना अंतिम निकालांची वाट बघावी लागेल. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेत प्रसाद देशपांडे देखील सहभागी झालेले आहेत, डेटा विश्लेषक आहेत. प्रसादजी, चर्चेत आपलं स्वागत. जेव्हा जेव्हा निवडणुकांच्या निकालाची आपण चर्चा करत असतो तेव्हा आकड्यांचा खेळ फार महत्त्वाचा असतो. अशा वेळेला बंगालचं जर समीकरण आपण पाहिलं तर त्यात मतांची टक्केवारी फार महत्त्वाची वाटते. याकडे तुम्ही कसं बघता? बरेच आपण जो विश्लेषण करतो त्या विश्लेषणामध्ये आपण बऱ्यापैकी टक्केवारी नंतर किती मागच्या लोकसभेला मिळाले, विधानसभेला मिळाले, हे आजकाल सगळेच डेटा अनालिस्ट जे असतात किंवा मग आपले जे एक्झिट पोल सर्वेक्षणवाले असतात ते सगळे घेत असतात. या याच्यामध्ये डेटा हा महत्वाचा असा पडतो की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा गेल्या काही 1 किंवा 2 वर्षात उदयाला आला असातला प्रश्न नाही. कारण की 2019 मध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने 40% मतांचा आपला शेअर मिळवला, तो भारतीय जनता पक्ष 2021 मध्ये इथे सत्ता परिवर्तन करायचं याच्यामध्ये आहे. तर सत्ता परिवर्तन जिथे इथे होत आहे तिथे आपण बरेचसे लोक आपले अनालिस्ट असे म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा शहरी मतदारांचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष उच्च मध्यम वर्गीय किंवा मग ग्रामीण किंवा अशा समाजाचं प्रतिनिधित्व करतो. पण बंगालकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा बंगालकडे बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाला जो इतका मतांचा शेअर वाढलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेअर जो आलेला आहे तो SC ST समुदायाकडनं आलेला आहे. SC समुदायामध्ये आपण म्हणायचं तर कोच्या राजवंशी जे लोक आहेत ते कोच्या राजवंशी लोकांचा आणि त्याचबरोबर जिथे नामसुरदा जो समाज आहे म्हणजे मथुरा समाज, त्या समाजाच्या लोकांचा भारतीय जनता पक्षाला भरघोस प्रतिसाद मिळतोय, पाठिंबा मिळतोय. त्याच्यामुळे हे तसं पाहायला गेलं तर माझ्यासारख्या डेटा विश्लेषकांनाही थोडंसं आश्चर्यच आहे. कारण की आपण असं म्हणतो की दलित वर्ग जो आहे तो सहसा भाजपाच्या बाजूने वळत नाही. पण इथे आश्चर्याचं कारण म्हणजे बंगालमध्ये दलित वर्ग मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे वळतोय. त्याच्यामुळे भद्र लोक जे आपण म्हणतो तो इलाइट बंगाली क्लास जो म्हणतो, सोसायटी म्हणतो, ते भद्र लोक आणि हे जे थोडंसं बंगाली समाज आहे किंवा बाकीचा जो समाज आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फरक जाणवतो. म्हणजे भद्र लोक आपण बघतो शहरी भागातला तो बऱ्यापैकी अजूनही ममतांच्या सोबत आहे. आणि थोडंसं आपण ग्रामीण भागांकडे गेलो किंवा आणखी थोडंसं इंटिरियर बंगालमध्ये गेलो तर त्या ह्याच्यातला जो वर्ग आहे तो बऱ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात भाजपाकडे झुकताना दिसतोय. हे तसं पाहिलं तर मोठी आश्चर्याची गोष्ट. अगदी. विजय सर, मला तुमच्याकडे यायचंय. विजय सर, बिहारमध्येच हेच एक्झिट पोल चुकल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तेच काहीसं चित्र आता या निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये मिळताना पाहायला मिळेल? बघा, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ही गणित वेगवेगळी असतात. अनेकदा एक्झिट पोल तंतोतंत आलेले आहेत आणि काही वेळा एक्झिट पोल हे पूर्ण उलटे आलेले आहेत.
त्यामुळे एक्झिट पोल हे एक काही नमुना चाचण्यांच्यावरून बांधलेले अंदाज असतात. अर्थात त्याला शास्त्रीय आधार असल्यामुळे बऱ्याचदा ते आपल्याला बरोबर आलेले दिसतात. पण तरी सुद्धा काही लाखांच्यातले काही शेकडा मतांच्या आधारे बांधलेले अंदाज हे प्रत्येक वेळी तंतोतंत येतीलच असं नाही. त्यामुळं आपल्याला खरं तर प्रत्यक्ष निकाल त्यांची वाट बघणं हे जास्त महत्वाचं असतं. कारण अनेकदा एक्झिट पोलनी चकवा दिलेला आहे आणि बऱ्याचदा फार थोड्या फरकाने, ज्यावेळी आता बंगालमधले आकडे काही ठिकाणी दाखवत आहेत की भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात खूप अगदी चुरशीची लढत आहे आणि काही एक्झिट पोलनी अगदी फार 5-10 जागांचा फरक दाखवलेला आहे. तर अशा ठिकाणी नेमकं कुठल्या बाजूनं काही चित्र जाऊ शकतं? तिथल्या अचानक अंतिम टप्प्यात काही गणितं बदललेले आहेत का? तिथल्या काही घटकांनी मत जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा वेगळ्या तऱ्हेने वळलेले आहेत का? त्यानुसार चित्र बदलू शकतं. त्यामुळं एक्झिट पोल हे बऱ्याचदा बरोबर येत असले तरी अनेकदा चुकतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि मला ह्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी हीच आहे की आता मतमोजणी सुरू झालेली आहे. टीएमसीची 11 जागांवर आघाडी पाहायला मिळते, तर भाजप 8 जागांवरती पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्ये 8 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, तर 11 जागांवरती टीएमसी ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. यातही हा डिफरन्स फार काही जास्त मोठा नाहीये हेच पाहायला मिळतंय. विजयाताई, मला तुमच्याकडे यायचं. विजयाताई, एकंदरीत जर आपण सगळं चित्र पाहिलं बंगालमध्ये, तर भाजप जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर भाजप कोणाची साथ घेईल? हे बघा, आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि मला पक्क माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था येणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी करता अतिशय क्लिअर स्वीप मी बघितलेला आहे. ममता सरकारबद्दल असलेला तीव्र असंतोष, ममतांनी अजिबातच केंद्रांच्या योजनांचं न केलेलं इम्प्लिमेंटेशन आणि त्यामुळे लोकांना झालेला त्रास आणि लोकांना बसलेला फटका आणि मोदी सरकारच्या यशस्वी योजना, या 3 मुद्द्यांवर ही निवडणूक फिरली आहे. आज जर आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं तर लोकांची परिस्थिती काय आहे, ममता सरकारबद्दल इतका असंतोष का आहे, तर प्रचंड मोठं सिंडिकेट राज, तोलाबाजीचं सरकार, कट मनी यांनी पश्चिम बंगाल पोखरलाय. आज पश्चिम बंगालमध्ये अशी स्थिती आहे की जर एखाद्या सामान्य माणसाला जर एखाद्या केंद्राच्या किंवा राज्याच्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याला ममतांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पैसे दिल्याशिवाय, लाच दिल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही, त्या सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. अशा पद्धतीनं कटमनीचं सरकार आहे. पण इतकंच नाहीये, तर ममतांच्या सरकारच्या बाबतीमध्ये प्रचंड असंतोष आहे. दुर्गा पूजा व्हर्सेस मोहरम याबद्दल जो विवाद झाला आहे त्याबद्दल लोक अत्यंत नाराज आहेत. वर्षानुवर्षाची तिथली धार्मिक आणि कल्चरल जी परंपरा आहे त्या परंपरेला ममतांच्या सरकारनं धक्का लावला आहे आणि दुर्गा पूजेला त्यांनी 2 दिवस 3 दिवस मागे केले. त्याच्यावर अत्यंत वादही झाला होता आणि यासोबतच टोकाचं पराकोटीचं तुष्टीकरण यामुळे सुद्धा आज लोक तिथले नाराज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जय श्रीरामची जी घोषणा आली आहे ही घोषणा ममता सरकाराच्या विरोधामधलं संतापाचं प्रतीक अशी ही घोषणा बनलेली आहे. आणि हे असे अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळं ममता सरकारवर प्रचंड नाराजी आहे. आज ममतांचं जे सरकार आहे हे भाईपोचं सरकार बनलेलं आहे. ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जीची जबरदस्त पकड या सरकारवर आहे आणि आज आपण बघतो की सरकारमधून जे निर्णय घेतले जात आहेत, जो लोकांना त्रास होतो आहे तो लोकांना फार त्रासदायक होतो आहे. भाईपोचा हा हस्तक्षेप लोकांना प्रचंड त्रासदायक झालेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यासोबतच मला हे पण सांगायचं आहे की ममता बॅनर्जींनी ज्या ज्या केंद्राच्या अनेक योजना होत्या ज्या लोकांना उपयोगी होत्या त्या त्यांनी केवळ आकसापोटी आपल्या राज्यामध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केल्या नाही. उदाहरणच सांगते, किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण देशभरात चालू आहे. गेल्या 2.5-3 वर्षभरात चालू आहे आणि आतापर्यंत 18,000 रुपये
शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळाले आहेत. पण बरं. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना ही योजना लागू नाही केली ममतांनी. 80 लाख शेतकरी हे पश्चिम बंगालमध्ये राहतात, म्हणजेच 80 लाख परिवार हे पश्चिम बंगालमध्ये आहे. या शेतकऱ्यांच्या पाठीवर आणि पोटावर मारण्याचं काम ममतांनी केलेलं आहे. अगदी अनेक मुद्दे आहेत खरं तर ज्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. आता एकीकडे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, आकडे बदलू लागलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे, टीएमसी 13 जागांवरती आघाडीवर आहे. तिकडे केरळमध्ये डावे आघाडीवर आहेत, काँग्रेस 8 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता आकडे वाढू लागलेले आहेत, आकडे बदलू लागलेले आहेत आणि चर्चा देखील ही अशीच सुरू राहणार. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय, लगेचच परत येतोय. पाहत राहा राज्यांचा रणसंग्राम. राज्यांचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केरळमध्ये सुरुवातीचे कल हे डाव्यांच्या बाजूने आलेले पाहायला मिळत आहेत. केरळमध्ये 8 जागांवर डाव्यांना आघाडी मिळालेली पाहायला मिळते. आपण पाहतोय केरळमध्ये डावे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. केरळमध्ये काँग्रेसला 5 जागांवरती आघाडी पाहायला मिळते. केरळमध्ये 8 जागांवरती आघाडीवर आहेत आणि केरळमध्ये सुरुवातीचे कल हे डाव्यांच्या बाजूने झुकलेले पाहायला मिळत आहेत. डावे 36 जागांवरती थेट आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप 2 तर इतर 1 आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. केरळमध्ये काँग्रेसला 20 जागांवरती आघाडी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं. सध्या तरी केरळमध्ये 36 जागांवरती डाव्यांना आघाडी मिळालेली आहे. आणि पुन्हा एकदा वळूया चर्चेकडे. विजय सर, थेट कल बदलताना पाहायला मिळतात, हे थेट डाव्यांना सत्ता मिळताना पाहायला मिळते. केरळमध्ये 36 जागांवरती डावे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. नाही, केरळमध्ये डाव्यांना सत्ता मिळेल असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. कारण आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे केरळमध्ये दर 5 वर्षांनी सत्तांतर होतं, असं गेले 4 दशकांची परंपरा आहे. परंतु ती परंपरा यावेळी खंडित होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे. त्याचं कारण केरळमधला एकूण साक्षरतेचं प्रमाण, तिथल्या लोकांची राजकीय समज या सगळ्या गोष्टींच्याकडे जातं. त्याचं कारण असं की आपण बघितलं लोकसभा निवडणुकीची जर आकडेवारी बघितली तर लोकसभा निवडणुकीला तिथं काँग्रेसनं प्रचंड प्रमाणात यश मिळवलं होतं आणि डावे पूर्ण भुईसपाट झालेले होते. म्हणजे आपल्याला बघितलं तर फक्त लोकसभा निवडणुकीत फक्त 16 मतदारसंघांच्या मध्ये डाव्यांना तिथं विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली होती. अशा परिस्थितीत मधल्या काळात पुन्हा तिथल्या सरकारनं काम करून लोकांचं एकूण विश्वास संपादन केलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी वेळात कुठलाही पक्ष एवढ्या चांगल्या रीतीने प्रगती करू शकत नाही. पण केरळमध्ये ज्या पद्धतीने अंदाज व्यक्त केले तसे निकाल आले तर ते म्हणता येईल. लोकसभेला मोठं काँग्रेसला यश मिळण्याचं कारण राहुल गांधींची तिथून असलेली वायनाडमधली असलेली उमेदवारी आणि त्याचा एकूण प्रभाव तिथं होता. पण आता सुद्धा राहुल गांधी यांनी तिथं केरळमध्ये प्रचारात खूप लक्ष घातलेलं होतं. पण तरी सुद्धा मला वाटतं तिथल्या डाव्या सरकारची कामगिरी आणि तिथल्या मुख्यमंत्री विजयन यांनी एकूण लोकांचा विश्वास संपादन केला, त्याच्या बाजूनच लोक गेलेले असावेत असं आताच्या प्राथमिक कालावरून स्पष्ट होतं. अर्थात तिथंही पुन्हा अशी चुरशीची लढत असल्यामुळं अखेरच्या निकालपर्यंत वाट बघावी लागेल आपल्याला. अगदी. मला याच मुद्द्यावरती प्रसाद देशपांडेंकडे जायचंय. प्रसादजी, तुम्ही ऑन ग्राउंड देखील केरळमध्ये काम केल्याची माहिती आहे. तर केरळ आणि एकंदरीत केरळचं राजकारण बघता, धर्म आणि राजकारण याकडे तुम्ही कसं बघता? बरोबर आहे तुमचं. केरळमध्ये धर्म आणि राजकारण थोडंसं वेगळं याच्यासाठी आहे की तिथे डेमोग्राफिकली तरी बघितलं तरी हिंदूंचं प्रमाण आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं प्रमाण हे बऱ्यापैकी वेगळ्या परिस्थितीत आहे. कारण की हिंदूंचं प्रमाण 50-51% असेल, तेवढंच एक 26-27% तिथे मुस्लिमांचं प्रमाण आहे आणि उरलेलं प्रमाण ख्रिश्चनांचं. केरळमध्ये तुम्ही बघितलं तर केरळमधले लॉबीज खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे आपल्या बाकीच्या महाराष्ट्र किंवा बाकीच्या उत्तर भारतीय राजकारणामध्ये हा थोडासा वेगळा प्रकार असतो. पण केरळमध्ये लॉबी स्ट्रॉंग असे असतात की तिथे ख्रिश्चन लॉबी, मुस्लिम लॉबी ही बऱ्यापैकी डॉमिनेट आहे, स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर केरळमधलं पॉलिटिक्सही बऱ्यापैकी राजकारण बऱ्यापैकी वेगळ्या स्तरावरचं आहे या ह्याच्यामध्ये. त्यामुळे जे आपण नॉर्थ इंडियन किंवा मग त्याच्या शेजारचंच तुम्ही तमिळनाडू बघितलं तर तिथे आपण बघतो की तिथे अस्मितेचं राजकारण खूप चाललं, द्रविडी अस्मिता वगैरे. पण तेच अस्मितेचं राजकारण किंवा धर्माधिष्ठित राजकारण केरळमध्ये चालू याच्यासाठी शकत नाही, कारण की केरळची डेमोग्राफीच तशी.
तर मला असं वाटतं की केरळमध्ये जो आपण म्हणतो की बरेच लोक असे म्हणतात की आपण पाहण्यात असं आलंय की संघाचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो केरळमध्ये बेस आहे तो केरळमधला बेस बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. पण तरी सुद्धा तिथे भाजपचं राजकारण का चालत नाही याच्यामध्ये सुप्त हाच एक हे आहे की तिकडे धर्माविषयी राजकारण किंवा मग पर्टिक्युलरली असं अस्मितेचं राजकारण तिथे चालत नाही. हा एक मोठा तिथे परिणाम आहे. आणि जसं आता विजय चोरमार यांनी सांगितलं की पिनाराय विजयननी मागच्या लोकसभेच्या मध्ये जो सेटबॅक त्यांना बसला होता तो सेटबॅकवर काम करून त्यांनी आता पंचायत इलेक्शन झाले मागच्या 2020 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तिथे पिनाराय विजयननी बऱ्यापैकी त्यांच्या पक्षाची बाजू सावरून धरली आणि पिनाराय विजयन हे एक फेस म्हणून डाव्यांचा जो एक फेस व्हॅल्यू ज्याला म्हणतो ते केरळमध्ये पिनाराय विजयन डाव्यांसाठी एक फेस व्हॅल्यू म्हणून समोर आले. एक कडक कट्टर प्रशासक आणि प्रशासनावर मान ठोकलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्वतःच एक त्यांनी इमेज तिथे व्यवस्थित बिल्ड केली. तर त्या इमेजचा त्यांना कदाचित फायदा दिसतोय असं अर्ली ट्रेंड्समध्ये तरी सध्या दिसतोय. तरी आपल्याला पूर्ण निकाल यायला किंवा मग ट्रेंड सेट व्हायला अजून तरी 2-3 तास तरी थांबावं. पण याच मुद्द्यावरनं मला विजयाताईंकडे जायचंय. विजयाताई, हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजपला अद्याप तरी यश आलेलं पाहायला मिळत नाही. अशात दक्षिण भारतातलं एक प्रमुख राज्य जिथे भाजपला सत्ता स्थापन करायची आहे ते कसं करताना पाहायला मिळणार आहे? यापुढे कशा पद्धतीत विस्तार होताना पाहायला मिळेल? हे खरं आहे की दक्षिणेमध्ये जर कर्नाटक सोडलं तर पुढे मात्र भाजप अजून फार काही पसरलेला नाहीये. पण नक्कीच भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे की देशभरामध्ये सगळ्या ठिकाणी विस्तार व्हायला हवा आणि त्याच पद्धतीनं लोककल्याणाचं राजकारण सुद्धा काम सुद्धा व्हायला हवं. आज मला असं वाटतं आहे की आम्ही आता ह्या निवडणुका अतिशय मनापासून आणि गंभीरतेने लढलेल्या आहेत आणि आम्ही सुरुवात केली आहे की आता दक्षिणेकडे जायचं आहे आणि काम करायचं आहे. आज आम्ही भले छोटे असू, केरळ असेल, पण केरळचं आता जसं सांगितलं की एक धार्मिकतेचा एक वेगळा रंग आणि एक सगळंच तिथलं राजकारण आता बदललेलं आहे. आम्ही केरळमध्ये आता निवडणुका लढतो आहोत, बऱ्यापैकी लढतो आहोत. तमिळनाडूमध्ये सुद्धा आम्ही काही जागा लढतो आहोत. मला असं वाटतं की हा जो आमचा छोटासा का असेना पण जो प्रवेश होईल तो पुढच्या निवडणुकींमध्ये आम्हाला अधिक उत्तमपणे पुढे जाण्याकरता चांगली मदत करेल. पण मला हेही माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशक्य वाटणाऱ्या अशा घटना होत्या की जिथं भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ शकत नाही, त्या सगळ्या ठिकाणी विकासाचं राजकारण करून आम्ही सत्तेवर आलो आहोत. आपण पाहिलं काश्मीरमध्ये आम्ही आलोच होतो. यासोबतच आम्ही पूर्वोत्तर जी राज्य आहेत, अगदी सगळे ज्या अष्टलक्ष्मी आहेत तिथे आम्ही सत्तेमध्ये गेलो आहोत, कर्नाटकामध्ये आहोत आणि आता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न हे दक्षिणेकडे आहे, दक्षिणेवर लक्ष आहे. मला विश्वास आहे की या पद्धतीने पुढे जाऊन आम्ही काही काळामध्ये तिथं उत्तमपणे प्रवेश करू. विजय सर, मला तुमच्याकडे यायचं, हिंदूंची आणि ख्रिश्चनांची मतं मिळवणं हेच भाजप समोरचं मोठं आव्हान म्हणायचं का? म्हणूनच भाजप लव जिहाद आणि सबरीमाला सारखे मुद्दे उपस्थित करून हिंदू मतांना आपल्याकडे आकर्षित करताना पाहायला मिळतंय? नाही, अर्थात धार्मिक राजकारण हाच तर भारतीय राजकारणाचा पाया आहे. म्हणजे ते कितीही विकासाच्या गोष्टी करत असले तरी आता आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं, आसाममध्ये बघितलं. त्यामुळे धार्मिक राजकारण हा भारतीय जनता पक्षाचा पाया आहे, हे नाकारता येणार नाही. आणि त्याला मग अन्य काही गोष्टींची एक जोड दिली जाते. पण केरळ मधली परिस्थिती आहे की केरळ मधली विजय सर, विजयाताईंना बहुतेक हे म्हणणं पटत नाहीये, ते खंडन करतात वाटतं. विजयाताईंची एक प्रतिक्रिया घेऊयात आणि मग मी पुन्हा तुमच्याकडे येतो. विजयाताई. नाही, मला असं वाटतं की जेव्हा आपण धार्मिक राजकारण करतो असं जेव्हा म्हणतो त्याच्यासोबतच अशा किती गोष्टी आहेत की ज्या गोष्टींवर बीजेपी अतिशय उत्तमपणे पुढे गेलाय, त्या गोष्टींकडे लक्ष का जात नाही? लक्षात घ्या की सर्वांना सोबत घेऊन विकास, सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही पुढे गेलो आणि आम्ही सगळ्यांना सोबत घेतलं. आज मला तुम्हाला सांगायला बरं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीने जेव्हा सगळ्यांना सोबत घेतलं तेव्हा कोणाला त्याचा जात धर्म पंथ नाही विचारला. त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे गेलो. म्हणून अगदी अगदी विजयाताई, आपण विजय सरांचं यावरती उत्तर घेऊयात. जनधन अकाउंट मध्ये ठीक आहे विजयाताई, त्यांनी त्यांची बाजू मांडणं मी समजू शकतो. पण वस्तुस्थिती जर आपण बघितली
तर सबका साथ सबका विकास हे काय केवळ वरवरचं एक स्लोगन आहे. प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचा व्यवहार बघितला, त्यांनी लोकसभा निवडणुकीत किती अल्पसंख्याकांना उमेदवारी दिली, त्यांनी गुजरातमध्ये किती मुसलमानांना उमेदवारी दिली, त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये किती मुसलमानांना उमेदवारी दिली. म्हणजे सगळ्या सबका साथ सबका विकास म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रक्रियांमध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेणं. पण भारतीय जनता पक्षाचं या बाबतीत जर आपण देशपातळीवरची आकडेवारी बघितली तर मला वाटतं हे दिसत नाही. विजयाताईंनी त्यांची बाजू मांडणं, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अन्य विषयांच्याकडे किंवा विकासाच्या मुद्द्यासंदर्भात बोलणं मी समजू शकतो. पण जी भारतीय राजकारणाची वस्तुस्थिती आहे किंवा आताच्या प्रचारात सुद्धा मगाशी पश्चिम बंगालमध्ये त्यांनी श्रीराम आणि त्या मोहरमचा मुद्दा आला. हे तर एकूण ध्रुवीकरणाचंच राजकारण होतं. आसाममध्ये इथं मुघल राज येईल अशा पद्धतीची भाषणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली. हे धार्मिक ध्रुवीकरणाचंच राजकारण होतं. त्यामुळे आपल्याला जी वस्तुस्थिती आहे त्यापासून दूर जाता येणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ती नाकारणं यात काही मला चुकीचं वाटत नाही. अगदी पुन्हा एकदा आपण पश्चिम बंगालच्या मतांकडे, मतमोजणीकडे जाऊयात. पश्चिम बंगालमध्ये भाजप आता 35 जागांवरती आघाडीवर आहे, तर टीएमसी हे 40 जागांवरती आघाडीवर पोहोचलेलं आहे. केवळ 5 मतांचा आणि 5 जागांचा फरक पाहायला मिळतोय. आत्ता तरी मतमोजणी अद्यापही सुरू आहे. आपण पाहतोय भाजप 35 जागांवरती आहे, टीएमसी 40 जागांवरती आहे. विजय सर, भाजपमध्ये गेलेल्या टीएमसी नेत्यांमुळे ममतांना फटका बसू शकतो काही प्रमाणात? भारतीय जनता पक्षाची ताकदच मुळात अखेरच्या काळात ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसचे लोक भारतीय जनता पक्षात गेले, म्हणजे विद्यमान, माझ्याकडे माहिती असलेल्या विद्यमान 35 आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. अर्थात त्यातल्या उमेदवारी फार 13 लोकांना वगैरे कमी लोकांना मिळालेली आहे. पण अखेरच्या काळात ही जी भारतीय जनता पक्षाला जी एक मॉरल ताकद मिळणं म्हणतात, त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे ज्या पद्धतीनं नेते भारतीय जनता पक्षात गेले, म्हणजे आपल्याला आठवत असेल 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक विद्यमान आमदार, अनेक नेते भारतीय जनता पक्षात गेल्याचं चित्र दिसत होतं. अगदी त्याचीच पुनरावृत्ती यावेळी पश्चिम बंगालमध्ये झालेली आपल्याला दिसते. आणि भारतीय जनता पक्षानं मग सुरुवातीला विजयाताई म्हटल्या किंवा त्या पद्धतीनं अगदी सुरुवातीपासून पश्चिम बंगालचा गड काबीज करण्याच्या दृष्टीने प्रचंड ताकद लावलेली होती. अगदी शहरी भागापुरता असलेला पक्ष ग्रामीण भागात रुजवण्यासाठी त्यांनी वेगळ्या पातळीवर प्रयत्न केलेले होते. त्याचा परिणाम आहेच, पण त्याला अखेरच्या टप्प्यात ह्या जे तृणमूलचे जे लोक तिकडे गेले त्यामुळे एक ते वातावरण निर्मिती होते. त्या वातावरण निर्मिती भारतीय जनता पक्षाला निश्चितच त्याचा फायदा झालेला आहे. अगदी. पण विजयाताई, मला याच मुद्द्यावरनं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तृणमूलमध्ये जे आत्ता आयात झालेली आहे, तृणमूलमधनं जे आयाराम भाजपमध्ये आलेले आहेत, त्यामुळे स्थानिक नेतृत्वात कुठेतरी असंतोष पसरलेला पाहायला मिळतो. बाबुल सुप्रियोंनी नाराजी प्रकट केली होती. अशात ही नाराजी कशी दूर करणार आहात आणि हे जे आयाराम आलेले आहेत भाजपमध्ये त्यांना कुठल्या पद्धतीची पदं मिळणार आहेत यापुढे? सगळ्यात पहिली गोष्ट की जसं आत्ता आपण आधी म्हटलं की तृणमूलमधनं काही नेते भाजपामध्ये आले, त्याच्यामुळे बळ वाढलं का? तर नक्कीच वाढलंय. हा एक भाग आहे. पण दुसरी गोष्ट, भाजपामधलं स्थानिक नेतृत्व नाराज आहे, अशातला मात्र फार काही भाग नाही. मला आपल्याला भाजपाने कशा पद्धतीने लोकांना सोबत घेतलं आहे ही वस्तुस्थिती पण आपल्यासमोर सांगायची आहे. आत्ता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं नवीन संघटन तिथं उभं राहतंय. खूप पारंपरिक फार उत्तम संघटन, तिथं मोठं संघटन होतं अशातला भाग नाहीये. त्यामुळे आता हे संघटन उभं राहतं आहे. आता ह्या वेळेला तिकीट देताना आम्ही पार्टीच्या जे योग्य कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पण आम्ही तिकीट दिलंय. याच्यासोबतच सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे असे अनेक चेहरे आज तिथं आहेत, ज्या लोकांना बघून सर्वसामान्यांना वाटतंय की हो, हा आमचा चेहरा आहे. अशा सुद्धा अनेक लोकांना आम्ही प्रतिनिधित्व दिलंय. अगदी चंदना बावरी असेल सालगोनीची, जिचा नवरा गवंडी काम करतो आणि जी त्याच्या हाताखाली त्याला मदत करते, किंवा याच्यासोबतच कलिता माझी असेल जी घरेलू कामगार आहे, आपल्याकडे डोमेस्टिक हेल्थचं मोलकरणीचं काम करते. हे भारतीय जनता पार्टीचे उत्तम कार्यकर्ते आहेत. यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं, इतरही लोकांना तिकीट दिलं. पण याच्यासोबतच भारतीय जनता पार्टीनं जे देशाला ज्यांनी पश्चिम बंगालच्या सुपुत्रांनी उत्तम काही देणगी दिलेली आहे
अशा पश्चिम बंगालच्या सुपुत्रांना सुद्धा आपण तिकीट दिलं. त्याच्यामध्ये मग आपण असं म्हणू की स्वपनदास गुप्ता असतील, याच्यासोबत अशोक लाहिरी असतील जे माननीय अटल बिहारी वाजपेयीजींचे आर्थिक सल्लागार होते, किंवा गोवर्धन दास असतील ज्यांनी टीबीच्या लसीकरण. पण दुसरीकडे विजयाताई सायंतन बसू असतील, अग्निमित्रा पाल असतील, यांना तर भाजपनं नोटीस बजावल्या ना, पण बाबुल सुप्रियो यांना अप्रत्यक्ष इशाराच तर दिला ना त्यातून. नाही, या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. माझं हे बोलणं पूर्ण होऊ द्या. याच्यासोबतच जे खऱ्या अर्थानं आता जो काश्मीरमध्ये स्ट्राईक झाला, बालाकोट स्ट्राईक झाला, ज्याचे हिरो आहेत असे लेफ्टनंट जनरल सुबीर सहा यांना सुद्धा तिकीट दिलं. जे लेफ्टनंट जनरल सुबीर सहा आहेत यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये मेक इन इंडिया आणण्यामध्ये मोठी मदत केली होती आणि बालाकोट स्ट्राईक जो झाला हा त्यांच्या देखरेखीखाली झाला होता. अशा पश्चिम बंगालच्या सुपुत्राला तिथं आपण तिकीट दिलं होतं. ह्याच्यासोबतच स्वपनदास गुप्ता असतील, अनिर्बन गांगुली असतील, असे उत्तम जे बौद्धिक क्षेत्राला आवडू शकतील, चांगले वाटू शकतात, ज्यांचं उत्तम काम आहे, अशा लोकांना सुद्धा तिकीट दिलं. आणि यासोबतच आपण जर पाहिलं असेल तर सर्वसामान्य चेहऱ्याचा असा हा आज भाजपा आणि असे ही पार्टी त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही आज समोर गेलेलो आहोत. मला असं वाटतं की हे सगळं घेऊन आम्ही उत्तमपणे पुढे जातो आहे. जेव्हा इतकं चांगलं कॉम्बिनेशन असतं आहे त्यावेळेला तुम्हाला बाकीच्या मुद्द्यांमध्ये जायची गरज लागत नाही. तुम्ही विकास आणि समाजामधले असलेले वेगवेगळे चेहरे जे समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात त्यांना जर पुढे घेऊन चाललात तर लोक ते मानतात. मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं उमेदवारांची जी निवड केलेली आहे ती निवड लोकांना आवडली. विजयाताई, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. प्रसाद देशपांडे यांना काही प्रतिक्रिया द्यायची आहे. प्रसाद. ऍक्च्युली विजयाताईंनी आणि विजयरावांनी जे मुद्दे मांडले की धार्मिकतेचं ध्रुवीकरणाचं राजकारण आपल्याकडे चालतं, तसं पाहायला गेलं तर केरळमध्ये एलडीएफचेच म्हणजे लेफ्ट आघाडीचे, डाव्या आघाडींचेच मध्ये जे ख्रिश्चनांचे एक मोठे नेते के.एस. मणी, त्यांनी सुद्धा जे तिथे लव्ह जिहादचं प्रकरण चालू आहे त्या लव्ह जिहादच्या प्रकरणावर त्यांनी सुद्धा एक मोठं काय म्हणतात त्याला त्यांनी सुद्धा एक मोठी चिंता व्यक्त केली होती त्या प्रकरणावर. ते स्वतः एलडीएफ मध्ये त्यांची सुद्धा चिंता व्यक्त होते. त्याच याच्यामध्ये आपण समजा पाहिलं तर ममता बॅनर्जी ज्या स्वतःला सेक्युलर म्हणतात किंवा ज्या स्वतःला मी सेक्युलर आहे याच्या दृष्टिकोनातून राजकारण खेळतात, त्या ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रॅलीमध्ये स्टेजवर स्वतः चंडीपाठ करायला लागतात. तर मला वाटतं हे धार्मिकतेचं जे राजकारण आपण म्हणतो ते तसं पाहायला गेलं तर हळूहळू त्या धार्मिकतेच्या राजकारणाचा बुरखा पण फाटत चाललाय. कारण की आतापर्यंत आपण बघितलं की ममता बॅनर्जींनी जे बंगालमध्ये केलं होतं, बऱ्याच वेळा त्यांचं असं आलं होतं की दुर्गा पूजेच्या त्यांच्या रॅलीजवर त्यांनी काही वेळा बंदी घातली होती. ती बंदी स्वतः उठवायला न्यायालयाने सुद्धा त्यांच्या सरकारला चपराक मारली होती. हे मुद्दे पुढे आलेले असताना त्याच ममता बॅनर्जी आज फक्त मतांसाठी म्हणून चंडीपाठ करताय असं आपण म्हणतो का? त्याच्यामुळे हे जे आपण राजकारण जे बघतो आहे धार्मिकतेचं ते सगळ्या क्षेत्रातून सगळीकडनं होत आहे. तर या सगळ्याच्या याच्यामध्ये पक्ष कसा बघतो किंवा लोक कसे, लोकांना आपण भारतीय लोक त्या प्रमाणात आपण बऱ्यापैकी आपण म्हणतो की निवडणुकीच्या राजकारणात बऱ्यापैकी आपण मॅच्युअर्ड लोक आहोत भारतीय लोक. त्याच्यामुळे लोकांपुढे जे हे सगळं जातं तर मला वाटत नाही की हे इतकं काही कुठल्याही राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणार असेल. अगदी. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हीच बंगालमधली जी अस्मिता आपण म्हणतो जी पाहायला मिळते सातत्यानं, त्यावरती एक महत्वाची बातमी याआधी आपण पाहूयात. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची 55 जागांवरती आघाडी पाहायला मिळते. एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजप देखील 51 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. अतिशय महत्वाची बातमी आहे. काँग्रेस आणि डाव्यांची केवळ एका जागेवरती आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ही महत्वाची बातमी जाणून घेऊयात. पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि जवळपास भाजप 51 जागांवरती तर टीएमसी 55 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. तर काँग्रेस आणि डावे यांची आघाडी आहे ती केवळ एक जागेवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय याच संदर्भातली. आणि पुन्हा एकदा वळूयात चर्चेकडे. विजय सर, आत्ताचे जर आपण हे आघाडी पाहिली पश्चिम बंगालमधली भाजप आणि टीएमसीची, तर लेफ्ट आणि काँग्रेसचे मतदार भाजपकडे वळल्याचं यातनं पाहायला मिळतंय. विजय सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत?
विजय सरांशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत. भाजप 55 जागांवरती तर टीएमसी आता 60 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काँग्रेस आणि डावे यांची आघाडी आहे, त्यांना केवळ एका जागेवरती आघाडी मिळवताना पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक घेतोय. ही चर्चा अशीच सुरू राहील. पाहत राहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेकनंतर राज्यांचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि पश्चिम बंगालमधनं आघाडीवर असलेले आहेत स्वपन दास गुप्ता. भाजपचे स्वपन दास गुप्ता हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. केरळमध्ये यूडीएफचे ओमन चंडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या मतमोजणी सुरू आहे आणि आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे सर्वानंद सोनोवाल आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे बाबुल सुप्रियो देखील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो देखील आघाडीवर आहेत पश्चिम बंगालमधून. राज्यांचा रणसंग्राम आपण पाहतोय. आणि भाजपच्या खुशबू सुंदर देखील तामिळनाडूतनं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे ते आपण पाहतोय. भाजपचे ई श्रीधरन देखील केरळमधनं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता मतमोजणी सुरू झालेली आहे. भाजप 61 जागांवरती पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे. टीएमसी 66 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यांचा रणसंग्राम असाच सुरू राहणार आहे. मतमोजणी सुरू झालेली आहे. चर्चा देखील अशीच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा राज्यांचा रणसंग्राम. छत्रपतींचा विचार म्हणजे